नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. बारामती विजयानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा, राज्यसभेतील जागा रिक्त, पोटनिवडणुकीची शक्यता. चंद्रपूर नागपूर महामार्गावर अपघातामुळे संताप, अवैध पार्किंग आणि प्रशासनाच्या दुर्लक्षावर आक्रमक, पोलीस अधीक्षकांकडे निवेदन सादर. भंडाऱ्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात 24 तासात 978 वन्य प्राण्यांचं दर्शन, 3 वाघ आणि 7 बिबट्यांची नोंद, निसर्गप्रेमींमध्ये उत्साह. अमरावतीत अनोख्या विवाहाची चर्चा, नवरीची हत्तीवरून वरात, उपस्थित नागरिक थक्क, भव्य विवाह सोहळ्याला देशभरातील अनेक साधू संत देखील उपस्थित. साताऱ्यात वाहतूक नियमभंगावर वाहतूक पोलिसांची कडक कारवाई, 4 दिवसात 150हून अधिक वाहनांवर दंड, यापुढे ही कारवाई सुरूच राहणार, वाहतूक शाखेचा इशारा. मिरा रोडमध्ये स्पाच्या आडून देह व्यापाराचा पर्दाफाश, कारवाई दरम्यान स्पाचा चालक आणि मॅनेजर यांना अटक, 3 महिलांची सुटका. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीतील दगडखाणीत सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण, खाण मालक आणि त्यांच्या कामगारांनी केली मारहाण. बीडमध्ये भरधाव कंटेनरनं दुचाकीस्वार महिलेला चिरडलं, महिलेचा जागीच मृत्यू तर मुलगी जखमी, चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप. अहिल्यानगरच्या राहतामध्ये गाडीला कट मारल्याच्या रागातून मारहाण, आरोपीनं मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप, लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सोलापुरात लाच प्रकरणात ऑपरेटर विरुद्ध गुन्हा, एसीबीची सापळारचत कारवाई, 500 रुपयांची लाच घेताना अटक. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा एलएस मराठी.